एक महत्त्वाची बातमी बघूया। देशामध्ये इंडिगो एअरलाइन्सच्या विमानांचा गोंधळ सुरू आहे, पण दुसरीकडे इतर एअरलाइन्सच्या कंपन्यांकडून प्रवाशांची लूट केली जाते। अव्वाच्या सव्वा दर लावला जातोय प्रवाशांच्या खिसाला, त्यामुळे कात्री बसते। इतर विमान सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी दर वाढवू नयेत, मात्र याकडे विमान कंपन्या दुर्लक्ष करत असल्याचं समोर आलंय। त्यामुळे प्रवाशांनी संताप नोंदवलाय। दरम्यान देशातील सगळ्यात मोठी विमान वाहतूक कंपनी इंडिगो सध्या पायलटच्या तीव्र कमतरतेमुळे आणि ऑपरेशनल ताणामुळे मोठ्या संकटात सापडलेली आहे। डीजीसीएच्या आकडेवारीनुसार कंपनीचा पायलट प्रति विमान रेशो इतर एअरलाइन्सच्या तुलनेमध्ये खूपच कमी असल्याने आणि नवीन नियमांमुळे पायलटची गरज वाढल्याने देशभरामध्ये अनेक विमान उड्डाणे रद्द करण्याची नामुष्की इंडिगोवर ओढावलेली आहे। इंडिगोच्या ताफ्यामध्ये 417 विमानं आहेत आणि 5500 पायलट्स आहेत। प्रत्येक विमानामागे 13 पायलट्स आहेत। आकासा एअर ताफ्यामध्ये 30 विमानं आहेत आणि 8000 पायलट आहेत। आकासा एअरच्या प्रत्येक विमानामागील पायलट संख्या 27 इतकी आहे। एअर इंडियाच्या ताफ्यामध्ये 187 विमानं आहेत आणि पायलट्सची संख्या 3500 इतकी आहे। एअर इंडियामध्ये प्रत्येक विमानामागील पायलटची संख्या 19 इतकी आहे। एअर इंडिया एक्सप्रेसच्या ताफ्यामध्ये 115 विमानं आहेत आणि पायलट्सची संख्या 2000 इतकी आहे। एअर इंडिया एक्सप्रेसच्या ताफ्यातील प्रत्येक विमानामागील पायलटची संख्या 17 इतकी आहे। एकूणच देशातील सगळ्या विमान कंपन्यांच्या तुलनेमध्ये इंडिगो एअरवेजकडे सर्वाधिक विमानं आहेत, पण प्रत्येकी विमानामागील पायलट्सची जी संख्या आहे ती अत्यंत कमी असल्याचं दिसून येत आहे आणि याचाच फटका इंडिगोला बसला आहे।